हाय फ्रेंड्स, आपल्यासोबत आहेत आता आपले सगळ्यांचे लाडके सर कर्णुक सर. फारच एनर्जेटिक, शाळेतलं सौष्ठव भारदस्त व्यक्तिमत्व. आता रविवारचे ते मॉर्निंग वॉक करून आम्ही त्यांना असं पकडलं की सर आम्हाला आता मुलाखत हवीच आहे तुम्हाला. तर मला त्यांना आता नॉर्मल गप्पा मारायच्या आहेत. खूप चिलआउट आहेत हे आणि यंगस्टर्सबरोबर यांचं खूप चांगलं जमतं, कारण यांचे छंद वेगवेगळे आहेत आणि ते यंगस्टर्सना बऱ्यापैकी समजतात. हां, म्हणजे नक्कीच तुम्ही सर यंग आहात, आमच्यापेक्षा यंग आहात. तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. तुमच्या मॉर्निंग वॉक वगैरेवर आता बोललो तर सर सिक्स पॅकबद्दल काही टिप्स आम्हाला. सिक्स पॅक्सबद्दल असे काही टिप्स नाही, परंतु हेल्थ चांगली राहण्यासाठी जरा सकाळचं चालणं असेल तर जरा हेल्थ व्यवस्थित राहते, त्यासाठी मॉर्निंग वॉक. बाकी काही नाही त्यामागचं, सिक्स पॅक्स वगैरे काही नाही असं. तर अशी आमची मस्करी चालू आहे आणि सरांनाही एवढं वाटत नाही मस्करीचं. मी तुम्हाला जसं सांगितलं फार चिलआउट सर आहेत. तर काल यांनी मला सांगितलं की यांनी गावी बऱ्यापैकी दिवाळी साजऱ्या केल्या आहेत दिवाळ्या. तर मला ते विचारायचं की गावी दिवाळीचं स्वरूप कसं होतं, यांनी कसं पाहिलं आहे ते स्वरूप. तर मला वाटतं सर चांगल्या प्रकारे ते आपल्याला सांगू शकतील. मी शाळेत 1997 साली जॉईन झालो. त्याच्या अगोदर म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा हे जे शिक्षण आहे माझं ते सर्व गावी झालेलं आहे. त्यामुळे बराचसा काळ गावी गेल्यामुळे दिवाळी ही लहानपणाची सगळी गावीच अनुभवलेली आहे. तिथे असं असायचं की आमच्याकडे आमचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये अश्विन पौर्णिमेला म्हणजे आपली कोजागिरी पौर्णिमेनंतर काकड आरती सुरू होते आणि दररोज सकाळी तिथे काकड आरतीला लोक जमा व्हायचे. आणि मग आम्ही मुलंही त्यावेळेस सकाळी दिवाळी असेल त्यावेळेस सकाळी उठून लवकर त्या थंडीमध्ये असलेल्या गारव्यामध्ये गावचं वातावरण, बाजूला असलेला डोंगर आणि ती झाडी, मंदिरातला घंटानाद आणि मग तिथे सकाळी उठल्यानंतर अंगाला लावलेलं ते उठणं आणि ती झालेली आंघोळ आणि सकाळचा फराळ, अशा पद्धतीने आनंदात दिवाळी. गावची दिवाळी म्हणजे आता इथल्या मुंबईपेक्षा गावची दिवाळी फारच वेगळी आहे एकदम. हां, कमी कमर्शियल आणि खूप आनंद देणारी, समाधान देणारी, आनंद देणारी. तर आता आपल्याबरोबर कर्णुक सर आहेत आणि त्यांना म्युझिकबद्दल बराच सेन्स आहे. म्हणजे आपल्या शाळेतून जी मुलं बाहेर पडतात ज्यांच्यामध्ये म्युझिकची आवड आहे त्याचं सगळं श्रेय एक भोसले सरांना जातं आणि दुसरं आपल्या कर्णुक सरांना जातं. आणि मला माहिती आहे की त्यांना माहिती असेल की सध्या शाळेमध्ये म्युझिकचं टॅलेंट किती आहे. तर मला त्यांना तेच विचारायला लागेल की म्युझिकचं टॅलेंट असं शाळेत सध्या किती आहे आणि काय काय प्रकारच्या रेंजची गाणी मुलं गाऊ शकतात आणि कोण एक दोन नावं तुम्ही देऊ शकता का. आणि गॅदरिंगमध्ये काय काय तुम्ही असे त्यांना घेऊन वेगवेगळे प्रयोग करता. फारच इंटरेस्टिंग आहे. आपलं एरवी पण बोलणं होत असतं त्याच्यावर, पण मला वाटतं लोकांपर्यंत ते पोहोचावं की एका संगीत शिक्षकाची मेहनत काय प्रकारची असते. आता काय झालेलं आहे की टी व्हीवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्रॅम्स मुलांना पाहायला मिळतात. पूर्वी हा टी व्हीवरचे प्रोग्रॅम टॅलेंट शो वगैरे असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची गाणी मुलं गातात. इवन म्हणजे अगदी आत्ताचे नवीन प्रयोग गाण्याचे जे आहेत ते अगदी शांताबाईपासून ते अगोदरच्या नाट्यसंगीतापर्यंतचा काळ अशी सगळ्या व्हर्सटाईल प्रकारची गाणी गाणारी मुलं आहेत. एखाद्या ऑफ पिरियडला आपण हळूच वर्गात डोकावून पाहिलं तर तिथे क्वचित एखादा मुलगा बेंचवर हात मारत आत्ताचं कुठलं तरी एखादं गाणं त्याला साथ देणारी 2-3 मुलं आणि एखादी कुठेतरी क्लासला जाऊन चांगल्या प्रकारचं नाट्यगीत गाणारी एखादी प्रेरणा जी आहे, प्रेरणा पवार जी आता कार्यक्रमात गाणं सादर करणार आहे ती मुलगी, किंवा अक्षता चव्हाण आहे, अजून बऱ्याचशा मुली आहेत, यामिनी मोसमकर म्हणून आहे की जी तुम्ही सर्व प्रकारची कुठलीही गाणी द्या त्या मुलींना, गाणी अगदी एक 5-10 मिनिटामध्ये ऐकवल्यानंतर त्यांची गाणी तयार असतात. पूजा जाधव म्हणून मुलगी किंवा अशा बऱ्याचशा मुली पास आऊट देखील झालेल्या आहेत की छान प्रकारची गाणी कुठलीही गाणी द्या ती गाणी गातात. तुम्ही मुलांचं टॅलेंट बघून त्यांना गाणी देतात की तुमचा आधी सेट असतो? नाही, एखादा ज्याचा गाण्याशी कधी स्पर्श झालेला नसेल अशाला देखील गाण्यात कसं बसवायचं, समूहगीतात कसं उतरवायचं हे
त्याची एक काय म्हणता येईल त्याला की एक हे सापडलेली असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा मुलगा असला त्याचा स्वर गाणं लय ताल बघून त्याला बरोबर गाण्यामध्ये फिट बसवता येतं अगदी. मला तेच डोक्यात होतं की वर्गात समजा 60 मुलं असतात, जर तुम्ही 2-4 मुलं निवडता तर मला तेच होतं की कसे निवडत असतील एवढ्या वर्गात. समजा सगळे लोक जनगण मन म्हणतायत तेवढं ऐकूनही तुम्ही पिक करता की हा तू समोर ये, तू समोर ये, तू 15 ऑगस्टला येणार आहेस, तू 26 जानेवारीला येणार आहेस. तर ते कसं तुमचं सिलेक्शन? मुलाचा स्वर हा, आता तुम्हाला एक सांगू गंमत, ताल हा मुळात आतमध्येच फिट असतो. तुम्ही पाहिलं असेल चक्कीवर जर एखादा पट्टा चालू असतो चक्कीचा आणि बाजूला असलेला मुलगा असतो तो त्या तालावर उड्या मारत असतो, म्हणजे तो त्याच्यात इनबिल्ट येतो ताल. तसाच सूर देखील इनबिल्ट असतो. कुठला जरी काहीतरी नाद वाजत असेल तर त्याच्याबरोबर मुलं बरोबर गाणं म्हणत असतात. आपल्याला तो स्वर पकडून गाणं म्हणणारा मुलगा बरोबर पिक करता येतो. त्यांनी गाणं शिकलेलं असावं किंवा त्याला गाण्याचं ज्ञान असावं याची गरज नाही आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर सागर हा भजनामध्ये वाजवणारा मुलगा आज उत्कृष्ट प्रकारे एका शाळेमध्ये उत्तम संगीत शिक्षक आहे. हां हां. तुम्हाला आता विचारायचं की तुम्हाला दिवाळी पहाटचं तुमचं स्वतःचं असं आवडतं गाणं कुठलं आहे आणि ते तुम्ही 2 ओळी तुमच्या वेळी आपल्या प्रेक्षकांसाठी गाऊ शकता? दिवाळी पहाट म्हटल्यापेक्षा गाणी ही एव्हरग्रीन, म्हणजे गाण्याने एनर्जी मिळत असते. दिवाळी पहाटचंच गाणं नाही पण हे जे सूर आहेत हे सूरच माणसाला जगण्याची इतकी उर्मी देतात की त्यासाठी एक गाणं मला म्हणावं असं वाटेल. तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलेलं असेल किंवा नसेलही माहीत. ते गाणं असं आहे, सप्तस्वरानो लय शब्दानो जगेन तुमच्या साठी जगेन मी. पुढचे शब्द मला आठवत नाहीत पण सुंदर गाणे आहे. आणि सर एखादं हिंदीतलं गाणं तुम्ही सांगू शकता तुमच्या आवडीचं? हिंदी गाणं कुठलंही, म्हणजे कुमार वगैरे तुम्ही जे काही ऐकलं असेल त्या 2 ओळी आपल्या प्रेक्षकांसाठी बोलू शकता. मैं हर शख्स परेशान सा क्यों है. पुढचे शब्द मला बोल ना, मला शब्द सांग. दिल है तो धड़कने का बहाना कोई ढूंढे, पत्थर की तरह बेहिसो बेजान सा क्यों है. इस शहर में शख्स परेशान सा क्यों है. क्या कोई नई बात नजर आती है मुझ में, क्या कोई नई बात नजर आती है मुझ में. ना हमें देख के है रान सा क्यों है. इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है. लोकांना तुम्हाला आता जे आपले माजी विद्यार्थी आहेत जे विखुरलेले आहेत सध्या आणि त्यांना एकत्र बांधण्याचा घाट तुम्ही चव्हाण सरांनी मेसरी सरांनी घातला आहे आणि त्या योगे तुम्हाला काहीतरी कार्य करायचं आहे. काही सामाजिक गोष्टी पण तुम्हाला करायच्या आहेत. तर त्यासाठी लोकांना एकत्र करायचं आवाहन, आपल्या माजी विद्यार्थ्यांना आपल्याच मुलांना एकत्र आणायचं आवाहन तुम्ही कुठल्या शब्दात कसं कराल? हा दिवाळी पहाटच नाही तर वर्षभर अशा प्रकारे कधीतरी एखादा चांगला असा प्रोग्राम व्हावा की जेणेकरून मुलं एकत्रित यावीत. वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळ्या करिअरमध्ये मुलं टॉप लेवलला आहेत. आज बरीचशी मुलं अशी आहेत की जेणेकरून काही अशी मुलं आहेत की अजूनही तडफडतायत, शोधतायत कुठे कुठे काय मिळेल.
एकत्रित येतील, फील्ड आणि त्यांच्या करिअरचं वैचारिक देवाणघेवाण होईल मुलांची, आणि कुणाला तरी काहीतरी त्यातून सापडेल, आणि त्यासाठी सर्व मुलांनी एकत्रित यायलाच पाहिजे. शाळा ही तुमचीच आहे आणि ही शाळा वाट बघते, तुम्ही या, कधीही या, शाळा तुमच्यासाठी सदैव खुली आहे. ज्या बेंचवर बसण्याचा अधिकार तुम्हाला शाळा सुटल्यानंतर जो गमावलेला आहे, तर ते त्या बेंचवर बसण्याची मजा, तो युनिफॉर्म, ती शाळेची बेल, मधल्या सुट्टीतली मजा, ती एक दिवस अरेंज करून तुम्हाला ती अनुभवता येईल. त्यासाठी तरी एकत्रित या. अधिकार तर गमावलेला नाही, अधिकार अबाधित आहे. आणि आम्ही शाळेत सगळेजण ॲज अ स्टुडंट म्हणून जो युनिफॉर्म घालून मुलांची आता जी मधल्या सुट्टीत सुटलं की जी धमाल मस्ती असते, ती मस्ती करण्याची फक्त ते दिवस, बालपणीचा काळ सुखाचा म्हणून आठवून आपण जी शाळेत आपलं मन रेंगाळत असतं ते अनुभवायला जरूर या. शाळा सदैव तुमच्यासाठी आहे. नक्की नक्की सर. मुलं तेव्हाही तुमच्या शब्दाबाहेर नव्हती आणि आजही तुमच्या शब्दाबाहेर नाही आहे. तुमच्या एका शब्दाखातर पूर्ण 50-60 लोकांची टीम मिळून याच्यावर काम करते. नक्कीच. आणि आपण 10,000 लोकांपर्यंत पोहोचलोय फेसबुकवर. आणि मला खरोखरच वाटतं की ही खूपच स्तुत्य उपक्रम आहे हा. आणि दुसरं वर्ष आपलं दिवाळी पहाटचं आणि यंदा दणक्यात, त्याबद्दल वाद नाही, यंदा दणक्यातच होणार. धन्यवाद.